मनश्री, आपण पाहतोय आता जवळपास 5 वाजतायत. सगळ्यांचंच लक्ष मेडिकल बुलेटिनकडे देखील लागलेलं आहे. ज्या पद्धतीचा निकाल येणार आहे कोर्टाच्या भूमिकेकडे अर्थातच लक्ष आहे. मात्र मेडिकल बुलेटिन देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान. त्यामुळे त्याचे काही अपडेट्स मिळत आहेत का? खरं तर ज्या मेडिकल बुलेटिनची आपण सगळेच वाट बघतो आहोत ते मेडिकल बुलेटिन येणार कुठून, कारण एन्जिओग्राफी अद्याप झालेलीच नाही असं जर रुग्णालय प्रशासनाकडनं सांगितलं जात असेल तर या मेडिकल बुलेटिनसाठी अजूनही आपल्याला तब्बल 1 तास वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत एन्जिओग्राफी होईल आणि वैद्यकीय अहवाल हा समोर येईल तोपर्यंत कदाचित कोर्टातली सुनावणी संपलेली असेल किंवा कोर्टाने काहीतरी वेगळे आदेश दिले असतील. त्याच्यामुळे ही सगळी टेक्निक, हे सगळं चक्र केवळ कोकाटेंना वाचवण्यासाठी सुरू आहे का, अशी आता गडद शंका ही येऊ लागलेली आहे. अनेक राजकीय वर्तुळामध्ये ती अनेकांकडून ती व्यक्त होऊ लागलेली आहे. त्याच्यामुळे आता कोकाटेंचं नेमकं काय होणार हे सुनावणी अंती आपल्याला कळेलच. मात्र सोबतच लीलावती रुग्णालयातला कोकाटेंचा मुक्काम आजच हल्ला जाणार की आणखीन लांबणार हे सुद्धा आपल्याला 1 तासाभरात किंवा 1-1.5 तासामध्ये कळू शकेल. मात्र एकंदरीत जर आपण या संपूर्ण प्रकरणाकडे बघितलं आणि या प्रकरणाच्या टायमिंगकडे बघितलं, पॉलिटिकल टायमिंगकडे बघितलं तर लक्षात येईल की अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तोंडावर आहेत, तारखा जाहीर झालेल्या आहेत, सहयोगी पक्ष आहे, पक्षातले नेते आहेत. इतकंच नाही तर ते आमदार राहिलेले, आमदार नाही ते केवळ मंत्री झालेले आहेत. तर केवळ आमदार नाही तर मंत्री असणाऱ्या सहयोगी पक्षातल्या एखाद्या बड्या मंत्र्याला, एखाद्या बड्या व्यक्तीला जर अशा पद्धतीने सामोरं जावं लागत असेल तर निश्चितपणे हा कुठे ना कुठे राजकीय खेळीचा सुद्धा भाग असू शकतो आणि त्यामुळेच आता कोकाटेंना सुद्धा वाचवण्याचे त्यांच्या बाजूने प्रयत्न केले जाऊ शकतात. त्याच्यामुळे एकंदरीतच हा संपूर्ण राजकीय सर्कसच आपण बघतो आहोत की एकीकडे सुनावणी सुरू आहे, दुसरीकडे अद्यापही एन्जिओग्राफी ही टेस्ट पार पडलेली नाहीये, मेडिकल बुलेटिनची प्रतीक्षा केली जाते आणि तिसरीकडे कोकाटेंना वाचवण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यामुळे या सगळ्याचा अंतिम निकाल काय लागतोय हे सुनावणी निश्चितच. मनश्री, खरं तर आता अंतिम निकालाकडे आपलं लक्ष लागलेलंच आहे. ज्ञानेश यांच्याकडे काही अपडेट्स आहेत. ज्ञानेश, कोकाटे यांच्या वकिलांनी शिक्षेला स्थगिती देण्याची आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली आहे. नेमकं काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? आता मेडिकल बुलेटिनचा आधार घेणं अपेक्षित होतं, तो मिळण्याची शक्यता फार कमी दिसते. एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी या संदर्भात हे जरी कितीही मांडलं, दाखवण्याचा प्रयत्न केला तरी आता माणिकराव कोकाटेंची यांची सुटका होणं शक्यता फार कमी आहे. आता मूळ स्थगिती जी मागायची आहे, त्यांना मूळ जी शिक्षा आहे त्या संदर्भामध्ये आता वकील त्यांच्याकडे वळालेले आहेत आणि ही जी शिक्षा ठोठावलेली आहे, दंड ठोठावलेले आहे, अर्थात केवळ शिक्षाच म्हणावं लागेल, शिक्षेला स्थगिती द्यावी या दृष्टीचा युक्तिवाद आता मांडला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मगाशीच न्यायालयाने स्पष्ट केलेला आहे या संदर्भामध्ये जो काही निर्णय होईल, जी काही सुनावणी होईल ती आजच होणार आहे. त्यामुळं आता मूळ मुद्द्यावर आलेले आहेत. काहीही करून माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळवण्याचा प्रयत्न जो वकिलांकडून केला जातोय त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मूळ शिक्षेपासून त्यांना स्थगिती मिळवणं, त्याला दिलासा देणं. पण आता त्या दृष्टीने तसा युक्तिवाद मांडला जातोय. त्याच्यासाठी गेली अनेक मिनिट येते, कागदपत्र कशी आहेत, या संदर्भातली सही बनावट कशी आहे आणि हे सगळं कसं खोटं आहे ही सगळी बाजू मांडून झाल्यानंतर आता कोकाटेंचे वकील रवी कदम हे मूळ मुद्द्याकडे आलेले आहेत. या एकूण स्थगितीला दिलासा द्यावा, स्थगिती द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे. तशी मागणी, तसा युक्तिवाद त्यांनी मांडलेला आहे. निश्चितच. आपण पाहतोय खरं तर ज्ञानेश, आता एक महत्त्वाची अपडेट येते ती आधी आपण सांगूयात. कुठल्याही क्षणी आता निकाल येण्याची शक्यता आहे, कारण आता युक्तिवाद संपलेला आहे. कोकाटे यांच्या याचिकेवरची हायकोर्टातली सुनावणी संपली आहे. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी अशी आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली आहे. कोकाटेंच्या वकिलांनी हायकोर्टाला त्या संदर्भातली विनंती देखील केलेली आहे आणि कोर्टाने आता दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात, अर्थात कुठल्याही क्षणी या संदर्भातला निर्णय येऊ शकतो, हायकोर्टाचा निकाल येऊ शकतो. त्यामुळे या निकालाकडे देखील आपलं लक्ष लागलेलं आहे. मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत. मनश्री, कुठल्याही क्षणी खरं तर आता निकाल येऊ शकतो. युक्तिवाद दोन्ही बाजूचा ऐकून घेतला गेलेला आहे आणि त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी अशी देखील विनंती केली जाते. नक्कीच शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी होणं
कोकाटे यांच्या वकिलांच्या बाजूने हे अतिशय स्वाभाविक आहे. मात्र युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे आणि कोणत्याही क्षणी निकालाचं वाचन सुरू होईल अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे एकदा निकालाचं वाचन सुरू झालं, निकालाचं वाचन संपलं की त्या आधारे काही वैद्यकीय अहवालामध्ये फेरफार करण्यात येतात का किंवा सुधारणा करण्यात येते का अशी शंका आता उपस्थित होऊ शकते. कारण जर निकाल किंवा जर अंतिम निकालाचं वाचन हे जर कोकाटे यांच्या विरोधात जात असेल तर त्यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये काही सुधारणा केल्या जातील का अशी शंका सुद्धा आता घेतली जाऊ शकते. कारण ज्या पद्धतीने आपण टायमिंग्स बघतो आहोत की मेडिकल बुलेटिनला होणारा उशीर असेल किंवा मुळातच वैद्यकीय चाचण्यांना झालेला उशीर असेल, या सगळ्या बाबी या शंकास्पद ठरतात या संपूर्ण प्रकरणामध्ये. त्याच्यामुळे आता काही क्षणांमध्ये निकालाचं वाचन हे सुरू होईल. कोकाटेंच्या बाजूने जाणारा हा निकाल आहे. कोकाटेंना शिक्षेमध्ये स्थगिती मिळावी अशी जी मागणी केली जाते, असा जो एक प्रस्ताव ठेवला जातोय त्याला कोर्ट मंजुरी देते का की ते आधीच्या निर्णयावरती ठाम राहत आहे आणि पोलीस प्रशासनाला स्पष्टपणे आदेश देत आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे इथून पुढच्या काही क्षणांमध्ये कोर्टाकडून निकालाचं अंतिम वाचन हे सुरू होईल आणि त्यानंतरच कोकाटेंचं भवितव्य काय असणार आहे हे ठरणार आहे. अगदी सकाळपासून आम्ही बघतोय की लीलावती रुग्णालयाच्या बाहेर काही प्रमाणामध्ये इथे नाशिकहून आलेले त्यांचे समर्थक हे जमलेले होते. अजूनही काही समर्थक हे आजूबाजूला मला दिसत आहेत, मात्र ते प्रत्यक्षपणे समोर यायला तयार नाहीयेत. त्याच्यामुळे समर्थकांमध्ये सुद्धा ही एक चलबिचल आहे, ही एक अस्वस्थता आहे की माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकिर्दीचं काय होईल, माणिकराव कोकाटेंचं इथून पुढे काय होईल आणि अर्थातच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नाशिकच्या संपूर्ण पटलावरती याचा काही परिणाम होईल का हे बघणं अतिशय गरजेचं आहे. निश्चितच. त्यामुळे एकंदरीतच राजकीय घडामोडी देखील, राजकीय समीकरणं देखील या निकालानंतर, या संपूर्ण घडामोडीनंतर बदलण्याची शक्यता आहे. ज्ञानेश, आपण पाहतोय आता कुठल्याही क्षणी निकाल येऊ शकतो, कारण कोर्टाकडनं आता निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे असं देखील कळतंय. कोर्टात निकाल या सगळ्या संदर्भामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपलेला आहे आणि आता या संदर्भात जो काही निर्णय असेल तो आता पुढच्या काही मिनिटांमध्ये येऊ शकेल. हा कोर्टाचा निकाल जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा माणिकराव कोकाटेंचा निकाल काय लागतो हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे, ते लीलावती रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. दुसरीकडे सरकारी यंत्रणांच्या दृष्टीने देखील हा निकाल फार महत्त्वाचा राहणार आहे. ज्या माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी तिथे नाशिक पोलीस हे लीलावतीच्या दारात उभे आहेत, ते देखील त्यांच्याकडच्याही हालचाली आता वाढतील पुढच्या काही क्षणामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही बाजूचे जे काही युक्तिवाद आहेत ते ऐकल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा निकाल आता पुढे येऊ शकतो. ते कोर्टाने मगाशी स्पष्ट केलं होतं, जे काही आहे याचा फैसला, याचा सगळं जे काही आज पुढे आत्ता पुढच्या काही तासांमध्ये होईल असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आता वाचन सुरू झालेलं आहे आणि आपण या सगळ्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे पुढे येऊ शकतात. माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळू शकतो का की माणिकराव कोकाटे थेट लीलावतीमधून पोलीस स्टेशनच्या दारात जातात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे.